खरात प्रकरणामध्ये दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत। आता या प्रकरणाला केवळ भोंदूगिरीचं नाही तर राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात पसरलेल्या एका मोठ्या जाळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। एसआयटीच्या तपासामध्ये अशोक खरातचे हाय प्रोफाईल कनेक्शन समोर आलेले आहेत। अशोक खरातच्या मोबाईलचा क्लोन डेटा एसआयटीच्या हाती लागलाय। यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 40 ते 45 बडे राजकीय नेते खरातच्या संपर्कात होते। विशेष म्हणजे या नेत्यांची नावं खरातनं मोबाईलमध्ये कोड वर्ड मध्ये सेव्ह केलेली होती। सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, दोन्ही बाजूंचे नेते कोणतेही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी किंवा निवडणुकीचा फॉर्म भरण्यापूर्वी खरातचा सल्ला घेत होते, अशी माहिती समोर येते। खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सुद्धा या अनेक दिग्गज नेत्यांची नावं असल्याचं आता उघड झालंय। बरं, केवळ राजकारण नाही तर आता नाशिक मधील वैद्यकीय क्षेत्रावर देखील एसआयटीची करडी नजर आहे। कारण खरात महिलांना गुंगीची औषध किंवा संमोहित करण्यासाठी काही विशिष्ट मेडिसिनचा वापर करत होता का, याचा सुद्धा पोलीस तपास करतात। तसेच महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं काही औषधं दिली जात होती का, असे गंभीर संशय आता पोलिसांनी व्यक्त केलेले आहेत। खरातच्या या मेडिकल कनेक्शनमुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढतीये। अशोक खरातच्या जप्त केलेल्या मोबाईल मधील कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी पोलीस सध्या करतायत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना खरातच्या संपर्कात असलेल्या ज्या 40 नेत्यांची नावं समजलेली आहेत, ते नेते नेमके कोणते आहेत यावर सध्या सर्वसामान्यांची नजर आहे।